गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण मराठी या विषयातील सुलभ भारती या पुस्तकामधील पहिली कविता सरी हिचा अभ्यास करणार आहोत. मागच्या तासाला आपण पॅटर्न्सचा अभ्यास केलेला आहे. आता पॅटर्न्सचा सराव करून करून खूप कंटाळा आला असेल, हो ना? मग आपण जरा फ्रेश होण्यासाठी एक छानशी अशी कविता शिकतोय. तर आज आपण शिकतोय मराठी कविता सरी. कविता पहिली सरी. गाणे ऐकायचे आणि म्हणायचं सुद्धा आहे. टप टप थेंब सरसर सरी, गाडगे मडके भरभर भरी, सरीवर सरी झेलते पोर, थुई थुई नाचे रानात मोर. मुलांनो, कवितेचं वाचन आपण केलेलं आहे. आता आपण या कवितेमध्ये ही जी मुलं आहेत ती काय करतायत ती बघूया. ही मुलं पावसात नाचताना दिसतायत आणि अजून काय काय दिसतंय या चित्रामध्ये? पाऊस पडताना दिसतोय. इथे खाली मडके आणि गाडगे दिसतायत. मुलं छान छान पावसात भिजताना तुम्हाला ह्या चित्रामध्ये दिसतंय. काय करतायत बरं ही मुलं? पावसात आनंदाने खेळतायत. पहिला पाऊस पडल्यानंतर सगळ्यांना कसं छान छान वाटतं की नाही? मग आपण पावसात भिजायला बाहेर पडतो. मग ही मुलं सुद्धा कशी आनंद व्यक्त करण्यासाठी बाहेर पडलेली दिसतायत. या मुलांना अगदी आनंद झालेला दिसतोय. शेजारी त्यांच्या गाडगे मडके पडलेले दिसतायत. ते पावसाच्या पाण्याने काय झालेले आहेत? भरलेले आहेत. तर आता कवितेतलं जे पहिलं कडवं आहे, टप टप थेंब सरसर सरी, गाडगे मडके भर भर भरी. तर टप टप थेंब म्हणजे काय? तर हा जो पाऊस आहे तो कसा पडतोय? थेंब थेंब असा पडतो आहे. म्हणजेच ते जे रेन ड्रॉप्स आहेत ते कसे पडतायत? हळूहळू थेंब थेंब असे पडतायत आणि मधूनच एखादी पावसाची मोठी सर येते. आणि ह्या सरीमुळे काय होतंय? ही जी गाडगी मडकी इथे खाली ह्या मुलांच्या आसपास दिसतायत ठेवलेली, ती काय होत आहेत? पटापट भरायला सुरुवात होती आहे. मुलांनो, चित्रात कोण दिसतंय बरं? मोर. आता हा जो मोर आहे ना, त्याला सुद्धा पाऊस खूप आवडतो बरं का. मग पाऊस आला की हा सुद्धा आनंदाने थुई थुई करून नाचतो. जेव्हा त्याला आनंद होतो तेव्हा तो त्याचा पिसारा जो आहे तो छान असा फुलवतो आणि छान नृत्य करतो, नाचतो. आणि त्याच्या या नाचण्याला काय म्हणतो आपण? थुई थुई असा करून तो नाचतो. मग याला सुद्धा खूप आनंद झालेला आहे. आणि हा मोर सुद्धा आकाशामध्ये वरती पडणारे जे थेंब आहेत त्यांच्याकडे बघून आनंदित होतो आहे आणि त्याचा आनंद व्यक्त करताना दिसतो आहे. बघा किती छान मोर आहे. त्याचा पिसारा बघा कसा फुलवलेला आहे. छान छान दिसतोय की नाही मोर? मोर आपल्या सगळ्यांना आवडतो कारण त्याचा छान छान रंग असतो. तो छान छान पिसारा फुलवतो. तर सगळ्यांनाच आवडतो, हो की नाही? मग ह्या मोराला, ह्या सुंदर दिसणाऱ्या मोराला सुद्धा हा पाऊस खूप आवडतो. म्हणून जसं पाऊस आला की हा मोर आनंदाने थुई थुई नाचू लागतो. मुलांनो, आपण थेंब आणि सरी यातला फरक जाणून घेऊया. या चित्रात तुम्हाला काय दिसतंय? तर ढग दिसतोय, बरोबर ना? आणि ढगातनं पाऊस पडताना दिसतोय. तो पाऊस कसा पडतोय बरं? अगदी थेंब थेंब. रेन ड्रॉप्स कसे असतात? थेंब 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 एक 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 असे पडताना दिसतात. हळूहळू असे पडताना दिसतात. आणि हे जे थेंब जेव्हा जमिनीवर पडतात तेव्हा कसा आवाज होतो? टप टप. म्हणून आपल्या कवितेमध्ये कुठला शब्द आलेला आहे? टप टप थेंब. मग आता तुमच्या लक्षात आलंच असेल की थेंब कशाला म्हणतात? पावसाचे जे थेंब आहे ते असे दिसतात. आता थेंब जर असे दिसतात तर सरी कशा असतात ते आपण बघूया. आता हे चित्र बघितलं तुम्ही? आता ह्या चित्रात तुमच्या लक्षात आलं असेल की सरी कशा असतात. ह्या पहिल्या चित्रामध्ये तुम्ही बघितलं की थेंब थेंब असा पाऊस पडताना दिसतोय. इथं मात्र पाऊस कसा पडतोय?
कंटिन्युअस पडतोय आणि जोरजोरात पडताना दिसतोय. अगदी हळूहळू पाऊस पडतोय का? तर नाही, कंटिन्युअस पाऊस पडतोय. त्याच्यामुळे थेंब आणि सरी याच्यातला आता तुम्हाला फरक कळलेला असेल की हा जो पाऊस आहे तो कंटिन्युअस पडतोय इथे, आणि ह्या सरी पण कशा असतात? सरसर, म्हणजे अगदी पटापट पटापट पडताना त्या दिसतात. मग ह्या सरी ज्या आहेत जेव्हा खाली येतात जमिनीवरती, त्या कशा येतात? अगदी सरसर येतात. म्हणजे कशा? तर अगदी पटकन येतात. आता मला असं वाटतं तुम्ही ह्या दोन चित्रांच्या याच्यातून तुम्हाला लक्षात आलेलं असेल की थेंब म्हणजे काय आणि सरी म्हणजे काय. चला तर मग आपण आता कवितेत आलेले पुढचे जे चित्र आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. ह्या चित्रात तुम्हाला काय दिसतंय बरं? गाडगं, मडकं आणि मोर हे 3 चित्र तुम्हाला ह्या ठिकाणी दिसतायत. आता ही जी 2 चित्र आहेत, गाडगं आणि मडकं, ही काय आहे? तर ही पिण्याची जी आपली मातीची भांडी असतात ती आहेत. आणि पाण्याने जो जमिनीवरती पाऊस पडतो आहे, टपटप सरसर असा दोन्ही स्वरूपामध्ये पाऊस पडतोय, त्याच्यामुळे ही गाडगी मडकी कशी भरली जात आहेत? अगदी पटापट सरसर सरसर सरींनी काय होतंय? हे गाडगं आणि मडकं पटापट भरलं जातंय. आणि हे का बरं भरलं जातंय? तर पावसाची जी सर आहे ती कशी येते? अगदी सरसर येताना दिसते. आणि हे सगळं पटापट पटापट भरलं गेलेलं आहे. आता हा जो मोर आहे तो पावसाने अगदी आनंदित झालेला आहे आणि थुई थुई करून तो नाच करतो आहे. पावसाने अगदी आनंदित होऊन हा मोर काय करतोय? नाच करतो आहे. मग आज आपण सरी या कवितेचा अभ्यास केलेला आहे. आपण आता पुढच्या तासाला पुन्हा भेटूया. तोपर्यंत गुड बाय.